नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेत 21 वर्षे सेवा बजावणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित कार्यक्रमाला सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पेतळे यांच्या हस्ते संदीप माळवी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या निवृत्तीनिमित्त संघाच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. 2005 मध्ये ठाणे महानगरपालिकेत रुजू झालेल्या संदीप माळवी यांनी गेली 21 वर्ष विविध पदांवरती जबाबदारी पार पडली आहे. जनसंपर्क अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी कामं पाहिली आहेत. प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील समन्वय प्रभावीपणे राखला आहे. अतिरिक्त आयुक्त पदावर असताना 31 जुलै रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेबद्दल ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी संदीप माळवी यांच्या पत्रकारांना केलेल्या सहकार्याची माहिती दिली. पत्रकार कक्षासाठी मिळालेले त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नसल्याचं सांगितलंय. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पेतळे यांनी कोविड काळात पत्रकारांना केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती देत त्यांचे आभार देखील मानलेले आहेत. संदीप माळवी यांनी त्यांच्या अतिरिक्त पदापर्यंतचा प्रवास कसा झाला याबाबत देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करताना पत्रकारांसोबत अधिकाराने वागलो, त्यांच्याशी मित्रत्वाची भावना जपली. प्रशासनाचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका मोलाची ठरली. निवृत्तीनंतरही मी पत्रकार आणि ठाणे शहरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल असे विचार मांडलेत. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगनकर, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सदाशिव कांबळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले असा प्रश्न जर कोणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरुण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपवली. या जेनझीने आपणा सर्वांनाच हास्य विनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले. अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गौरव उद्गार काढलेत. दरम्यान पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये 12 वरून 50 नगरसेवक संख्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची असेल असा आशावाद मनोज प्रधान यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्याच्या जय भगवान हॉल येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे संबोधित करत होते. यावेळी आव्हाड म्हणाले की आपल्याला 2014 पासूनची भीती होती. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI म्हणजे ED या 3 संस्थांची. मात्र आपल्याकडे हरण्यासारखं काहीच नाही याची जाणीव असलेल्या जेनझी पिढीने आपण घाबरायचे कशाला असा प्रश्न स्वतःलाच विचारून लढण्यास सुरुवात केली. हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचं तत्वज्ञान अनेक तत्वज्ञांनी सांगितले. मात्र या तरुणांनी नवीनच तत्वज्ञान आपल्याला शिकवलंय. मुलगा रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोलिसांच्या बाजूला उभा राहायचा आणि विचारायचा, अंकल आज भी मारोगे? या पिढीने सांगितलं की दहशत संपवायची असेल तर ती हास्य विनोदाने संपवून टाका. या पोरांनी हास्य विनोद असे केले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपवून टाकली. 2014 साली आपल्याला व्हॉट्सअप माहीत नव्हते, फक्त BJPलाच माहीत होते. त्याने अख्खं राजकारण व्हॉट्सअपवरती फिरवलं. 2026ला अख्खं राजकारण व्हॉट्सअप विरुद्ध इंस्टाग्रामवरती आलं आणि इन्स्टामध्ये अशी पोरं घुसली आहेत की त्यांनी व्हॉट्सअपवाल्यांची दादागिरी संपुष्टात आणली आहे.
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय भीम घोषणा दिली जाते त्या बाबासाहेब आंबेडकरांना यांनी सांगितलं की शिखा, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं आणि त्याच शिक्षणाचा आपल्या इथे बट्ट्याबोळ झाल्यामुळं तरुण पिढी लढण्यास सज्ज झाली आहे. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत, प्रकाश बर्डे, युवक प्रदेश सरचिटणीस नताशाताई आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बुद्धभूषण गोटे, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर, ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शमीम खान, यासिन कुरेशी, दीपाली भगत, वर्जिया पठाण, पल्लवी जगताप, अक्षय ठाकूर इत्यादींची भाषणं झाली. त्यामुळे तुमच्या पत्रिकेतच संघर्ष आहे. ठीक है, उसने जिंदगी दी है और कहना है कि मनोज प्रधान जी, आपल्या ठाणे शहराचे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते श्री शानू पठाण जी, गटनेते अभिजित पवार जी, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत. आजची मीटिंग मनोजने का बोलवली मला माहिती नाही, पण मी मनोजला कार्यकर्ता आणि म्हणजे एक मॅग्नेट, लोहचुंबक म्हणून 87 सालापासून ओळखतो. त्याची जेवढी लोक जमावण्याची त्याची जेवढी ताकद आहे तेवढी मला वाटत नाही ठाण्यात कोणाची. म्हणजे तो असा, आम्ही पूर्वी बघायचो असं, मनोज प्रधानांकडे ना एवढीशी चिठ्ठी असायची, चिठ्ठीवर नावं लिहिलेली असायची. हा 300 पोरं, हा 200 पोरं, आणि बरोबर तेवढ्याच जणांना फोन करायचा आणि बरोबर तेवढे पोरं घेऊन यायचे. म्हणजे आम्ही एक युवक काँग्रेसची लढाई लढली होतो, हा विरुद्ध कल्याण राय, आणि दोन कोणाबरोबर होते ते आता काढायला. दोघांचा समांतर मोर्चा निघाला, अध्यक्षपद कोणाला मिळवायचं. कल्याण राय त्याचा मजबूत होता. मनोज प्रधानांनी एवढी गर्दी जमा केली की जर एकाच 10 ची टक्कर झाली, म्हणजे एक कल्याण रायचा, 10 एक जर कल्याण रायचा होता तर 10 मनोज प्रधानांकडे. मनोज प्रधान कार्यकर्त्यांमधला बाप आहे सगळ्यांचा. त्याच्या ते खांद्यावर हात टाकून बोलण्याची त्याची पद्धत, म्हणजे लोकांना चॉकलेट आणि शुगर कुठे म्हणजे मनोज प्रधान. आणि आपल्याला ते कधी आयुष्यात जमलं नाही, रोखठोक. काय स्वभावातला फरक असतो, त्याला काय करणार. पण असं असून देखील आमची मैत्री गेली 40 वर्ष टिकून आहे. आमच्यात कधीच दुरावा निर्माण झाला नाही. आजकालचे कार्यकर्ते पण इतके, आता मी रील्स बघतो, जमानाच पलटलो. म्हणजे आपल्याला 2014 पासून जी भीती होती आईसची, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, या ठिकाणची प्रचंड भीती एका वयोगटात. हरवण्यासारखं काहीच नाही. नीचे जमीन ऊपर आसमान. असा विचार करणारी एक पिढी या भारतात आहे. मला हरवण्यासारखं काहीच नाही, मग मी कशाला घाबरू. म्हणजे जे कुठल्याही तत्वज्ञाने आजपर्यंत सांगितलं नाही, कुठल्याही फिलॉसॉफरने आजपर्यंत सांगितलं नाही. म्हणजे आता तुम्हाला मला माहित नाही, म्हणजे कधी अरिस्टॉटलने सांगितलं नाही, जे कधी प्लुटोने सांगितलं नाही, जे कोणी म्हणजे गांधीजींनीही आपल्या तत्वज्ञानात जे कधी समजवलं नाही. त्यांनी काय सांगितलं, व्हायलन्सचं उत्तर नॉन व्हायलन्स. पण ह्या पिढीने सांगितलं, दहशत संपवायची असेल तर ती हास्य विनोदाने संपून टाका. त्या पोरांनी हास्य विनोद असे केले, ते इतके हृदयात गेले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपून टाकली. म्हणजे मला हसू येत होतं. पोरांना रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा, अंकल आज भी मारोगे. पोलीस आतमध्ये शेवटी पोलीस सुद्धा माणूसच आहे ना.
ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाउन पार्क, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदर खाडी सुशोभीकरण, क्रीडा सुविधा, रस्ते विकास, स्पॉट टॅक्सी, चौकांचं सुशोभीकरण इत्यादी विविध प्रकल्पांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी विकास कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मेट्रो प्राधिकरण, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेट्रो प्रकल्पात नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, घोडबंदर रोडवरील कोंडी फोडण्यासाठी कामांना वेग, वाघबीळमध्ये उभारणार आधुनिक शूटिंग रेंज, दिवाळीपूर्व क्रीडा सुविधा, ठाणेकरांच्या सेवेत महापालिकेच्या मालमत्तातून महसूल वाढीवरती भर, स्पॉट टॅक्सी आणि रिंग मेट्रोबाबत समन्वय, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून ठाणे शहरातील विकास कामं कालबद्ध, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत असे निर्देश यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीमध्ये दिले आहेत. त्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून शिंदे साहेबांनी आताच गेल्या आठवड्यामध्ये एक भूमिपूजन केलं आणि चांगला 200 कोटी रुपयाचा तो प्रकल्प, त्यामुळे वाहतूक कोंडीला सामना भविष्यात सर्वसामान्य जनतेला करावा लागणार नाही. नाही हो, असं होणार नाही. प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. उलट माझं असं म्हणणं आहे की नमो टॅक्सी असू द्या किंवा छावा राईड असू द्या किंवा भारत टॅक्सी असू द्या, ह्या ज्या शासनाच्या धोरणानुसार चालणाऱ्या जर टॅक्सीज आहेत त्या रस्त्यावर उतरल्यानंतर ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ह्या कंपन्यांना सुद्धा कुठेतरी प्रवाशांच्या बरोबर खेळता येणार नाही. प्रवाशांना सुरक्षित वाहतूक त्यांना द्यावे लागेल. षण्मुखानंद नाट्यगृह सगळ्यात मोठं नाट्यगृह म्हणून मुंबईत परिचित आहे. साधारण 2700 सिटिंग कॅपॅसिटी असलेलं नाट्यगृह आहे आणि आपण राज्यातलं सगळ्यात मोठं असं म्हणता येणार नाही, परंतु जवळजवळ 2500 असं क्षमतेचं आणि 252 कोटी रुपये खर्चाचं नाट्यगृह वाघबीळ येथे सुविधा भूखंडावर उभारतोय. राज्य शासनानं सर्व पैसे 252 कोटी 80 लाख रुपये हे ठाणे महानगरपालिकेला देण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार त्याचे GR सुद्धा पब्लिश झालेले आहेत. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना, म्हणजे आठवड्याभरामध्येच त्या निविदा प्रक्रिया होतील असं आश्वासन मला आयुक्तांनी आता दिलेलं आहे. आपल्याला ही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे एक स्वप्नातलं शहर बनवण्याचं त्यांचं मानस आहे आणि विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात. भले तो ठाण्यामध्ये कोस्टल रोड असू द्या किंवा ठाणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूक व्यवस्था असू द्या, रिंग रेल्वे असू द्या, हे अनेक प्रकल्प शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून तयार होत आहेत आणि ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदी असताना दिलेला आहे. त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. त्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली आहे. प्रामुख्यानं आजच्या बैठकीचा महत्वाचा उद्देश म्हणजे गायमुख परिसरामध्ये 97 टन आणि नागला बंदर परिसरामध्ये 50 टन असं 147 टन कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे तो जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल आणि हा पहिला प्रकल्प आहे की राज्य शासनाच्या निधीतून तो प्रकल्प 150 टन कचरा, म्हणजे प्रामुख्यानं घोडबंदर रोडचा सर्व कचरा हा एकाच ठिकाणी जमा केला जाईल आणि त्या माध्यमातून त्याचा खत प्रकल्प होईल आणि त्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण होईल. त्यामुळे शहराच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्याचा सुद्धा चालना आम्ही दिलेली आहे आणि तो सुद्धा जानेवारीपर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याची जबाबदारी आयुक्तांनी घेतलेली आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विकास कामांसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा आढावा घेण्याकरता महापालिकेमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीला विविध स्तरावर चर्चा झाली.
ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉट टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावानं होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी होत असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबिळे येथे होत असलेलं शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह, असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी. प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं असा सूचना मी आयुक्तांना दिल्या आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी कामं विविध अधिकाऱ्यांना वाटून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही मला दिली. साहेब, सगळ्यात मोठं ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी 4 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी काल अर्ज दाखल करण्यात आलेत. यामध्ये 8 प्रभाग समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधात कोणाचाच अर्ज दाखल न केल्याने या 7 प्रभाग समितींवरती शिवसेनेचीच वर्णी लागली आहे. एका प्रभाग समितीवरती भाजपाची वर्णी लागली आहे. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि MIM मध्ये चुरस कायम आहे. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. तब्बल 5 वर्षांनी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून या ठिकाणी शिवसेनेचाच महापौर बसला तर उपमहापौरपदी भाजपाची वर्णी लागली असून इतर महत्त्वाची पदे देखील संख्याबळाच्या जोरावरती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आहेत. स्थायी समिती सदस्य सभापतींची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाकरिता शिवसेनेच्या मिनल संखे, वाळे रायलादेवीच्या प्रभाग समितीसाठी एकता भुईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरिता निर्मला कंसे, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव, माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तर उथळसर प्रभाग समितीकरिता भाजपचे नारायण पवार यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ठाणे महानगरपालिकेच्या 7 प्रभाग समितींमध्ये शिवसेनेचे संख्याबळ आहे. त्यामुळे या प्रभाग समितींमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर उथळसर प्रभाग समितीमध्ये भाजपाचे सर्वाधिक सदस्य असल्याने या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून येणार असं पक्षाने सांगितलं असून त्यांना वाढदिवसाची भेट देखील दिली आहे. थोडं पाठी ना मोबाईल. मॅडम थोडं जवळ या ना. मॅडम थोडं जवळ या ना. होय मॅडम. संगे मॅडम थोडं जवळ. हे मागे या मागे समोर हो डोंगर साहेब या. वाढून देणार. एक मिनिट. सर्वांना नमस्कार. मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सर्व समित्यां कधी होणार याची उत्सुकता सर्वांमध्येच होती आणि आज सर्वप्रथम मला वाटतं माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आज सर्व प्रभाग समिती सभापती आज त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत आणि येत्या 4 तारखेला बिनविरोध मला वाटतं हे सर्व सभापती होतील. मला वाटतं तांत्रिक काही गोष्टी होत्या कारण मला वाटतं 4 वर्ष आज जेव्हा बॉडी बसली नव्हती तेव्हा काही गाड्यांमध्ये बिघाड होते आणि मध्ये मध्ये गाड्या बंद पडत होत्या आणि त्या अनुषंगानेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बघा आता साधारण खर्च सांगण्यापेक्षा मला वाटतं ज्या तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडे आम्ही लोकांनी केला होता आणि त्या प्रकारे त्यांनी मान्य केला आहे. मला वाटतं आज 4 वर्षानंतर जेव्हा प्रशासन आणि महायुतीमध्ये जे सगळे विकास कामं चालू आहेत त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली सर्व कामं तसेच ठाणे शहरातली सगळी कामं विकास कामं जोमाने चालतील आणि मला वाटतं निधीचा जो अभाव आहे तो ह्या वेळेला कुठेतरी मार्गी लागलेला निश्चितच दिसेल आपल्याला सगळ्यांना.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.